ठाकरे परिवाराने निर्माण केलेली शिवसेना अखेर ठाकरेंच्या हातामध्ये येण्यास सुरुवात झाली आहे. सुप्रीम कोर्टामध्ये गेल्या 5 वर्षापासून जो ठाकरेंनी लढाईचा विडा उचललाय तो लढाईचा विडा ठाकरेंच्या बाजूने झुकलेला आहे आणि अखेर 5 वर्ष या पक्षावरती बंदी तर पुन्हा निवडणुका लढवण्यास बंदी आल्याने महाराष्ट्राचं राजकारण आता पुन्हा ठाकरेंच्या शिवसेनेच्या बाजूने झुकल्याचं दिसतंय. राहुल नार्वेकर यांच्यासह इकडे मात्र केंद्रीय निवडणूक आयोग यांना देखील जोर का झटका बसलेला आहे. मित्रांनो, बातमी महाराष्ट्राच्या कामाची आणि हिताची, जी म्हणजे पक्षांतर्गत बंदी कायद्याच्या कचाट्यामध्ये 40 आमदार सापडले आणि हा कायदा थेट होतोय लागू. नेमकी काय आहे बातमी, सुरुवातीलाच आपण जाणून घेऊया. मित्रांनो, गेल्या कित्येक दिवसांपासून ज्याकडे भारतीयांचं लक्ष लागलंय, महाराष्ट्रातील शिवसैनिकांचं लक्ष लागलेलं आहे. शिवसेनेचा निकाल कधी येणार, शिवसेना पक्ष आणि चिन्ह कोणाच्या बाजूने जाणार, चिन्ह गोठवणार का आणि पक्ष चिन्ह दोन्ही शिंदेंना मिळणार की ठाकरेंना मिळणार, या महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये चावड्या चावड्यांवरती रंगलेली ही गप्पांची गोष्ट आता मात्र प्रत्यक्षरित्या ठाकरेंना खूप मोठा फायदा देऊन जाते. उद्धव ठाकरेंनी आपल्या शिवसेनेसाठी गेली 50 वर्ष रक्ताचं पाणी करून शिवसेना वाढवली. महाराष्ट्राच्या गावागावापर्यंत, वस्त्या वस्त्यापर्यंत, घराघरापर्यंत शिवसेना पोहोचवली. शिवसेना प्रमुखांनी राज्यातल्या प्रत्येक तालुक्यांमध्ये जाऊन आपले दौरे केले आणि कुठे आज शिवसेना इथपर्यंत पोहोचली. मात्र एकनाथ शिंदेंना आयती शिवसेना रेडीमेड पक्ष मिळाल्यामुळे पक्ष कसा उभा करायचा, पक्ष कसा चालवायचा याचं थोडीही माहिती नव्हती. परंतु एकनाथ शिंदेंनी सत्तेच्या जोरावरती शिवसेना टिकवली आणि आपला पक्षही टिकवला. मात्र इकडे उद्धव ठाकरेंनी आपली लढाई सुप्रीम कोर्टासह वेगवेगळ्या स्तरावरती चालूच ठेवली. उद्धव ठाकरेंचा बुलंद आवाज करण्यासाठी ठाकरेंच्या पाठीमाग बहुतांश निष्ठावान शिवसैनिकांची फळी आजही उभी होती आणि कालही उभी होती. त्या शिवसैनिकांच्या जोरावरती आज उद्धव ठाकरे ही लढाई सुप्रीम कोर्टामध्ये जिंकतायत. शिवसेनेच्या वतीनं असीम सरोदे आणि कपिल सिब्बल हे लढाई लढतायत. उल्हास बापट या तज्ज्ञांनी व्यक्त केलेल्या आपल्या मतानुसार एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला 5 वर्ष निवडणूक बंदी येऊ शकते. त्यांच्याकडचं धनुष्यबाण चिन्ह एका क्षणात उद्धव ठाकरेंना जाऊ शकतंय. दुसरीकडे केंद्रीय निवडणूक आयोगावरती एक चौकशी समिती लावून तुम्ही हा निकाल कसा दिला याबद्दल त्यांना सुप्रीम कोर्ट विचारू शकतंय, असं कायद्यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे. दुसरीकडे राहुल नार्वेकरांनी जे निकाल दिलेत ते निकाल देखील अर्धवट आहेत. राहुल नार्वेकर यांनी अर्धवट माहितीच्या आधारे अशी माहिती देणं म्हणजे त्यांच्यावरती सुप्रीम कोर्ट कारवाई करू शकतं असा देखील इशारा दिलेला आहे. एकंदरीत मित्रांनो, या शिवसेनेच्या निकालाच्या संदर्भामध्ये उद्धव ठाकरेंना जी आशा होती तीच आशा त्यांना आता पुरेपूर पुढे घेऊन जाताना दिसते. कारण की शिंदे सेनेच्या बहुतांश नेत्यांवरती 6 वर्षाची निवडणूक लढवण्याची बंदी देखील येऊ शकते. परंतु गेल्या अपात्र आमदारांपैकी काही आमदार आता निवडणूक लढवून पडलेले आहेत, तर काही आमदार जिंकलेले आहेत. त्यामुळे तो निकाल आता ग्राह्य धरला जाईल का, हा देखील तेवढाच मोठा प्रश्न आहे. कारण की एक विधानसभा विसर्जित झाली असून दुसरी विधानसभा चालू आहे, तेव्हा 40 आमदार अपात्र करण्याचा मुद्दा आता इथे उपस्थित होऊ शकत नाही. मग राहिला मुद्दा आता शिवसेना पक्ष आणि शिवसेना चिन्हाचा. याबद्दल मात्र उद्धव ठाकरेंची शिवसेना आग्रही आहे. याच आग्रही कारणामुळे शिंदे सेनेला मोठा फटका बसू शकतोय. सुप्रीम कोर्टामध्ये आणि उच्च न्यायालयामध्ये उद्धव ठाकरेंच्या बाजूने सगळे निकाल येताना दिसतील. उल्हास बापट यांच्यामध्ये हा निकाल ठाकरेंच्या बाजूने यायला कोणत्याही प्रकारची हरकत नाही. जर हा निकाल लागला तर शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह गोठवलं तरी जाऊ शकतं किंवा उद्धव ठाकरेंच्या पदरात देखील पडलं जाऊ शकतं. म्हणूनच हा निकाल शिंदेच्या बाजूने लागणारा नाहीच
असं तज्ज्ञ उल्हास बापट यांनी म्हटलंय. घटना तज्ज्ञ असणारे उल्हास बापट यांचा गेल्या 70 वर्षांचा आपल्या घटनेचा अभ्यास आहे. या अभ्यासाच्या जोरावरती उल्हास बापट यांनी हे निकाल ठाकरेंना सुखावणारे असतील, मात्र शिंदे सेनेला विचार करायला लावणार असतील, असंही आपलं उत्तर व्यक्त केलंय. त्यामुळे आगामी काही कालावधीमध्ये उद्धव ठाकरेंचा सुप्रीम कोर्टामध्ये विजय झाला तर तुम्हाला नवल वाटायला नको, असंही त्यांनी म्हटलंय. गेल्या 5 वर्षाची केलेली इंतजार हा उद्धव ठाकरेंना खूप फायदेशीर ठरू शकतो, असंही घटना तज्ज्ञ उल्हास बापट यांनी म्हटलंय.